तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयांचिया येर झारा. जो आत्मबोधाचिया वोवरा, पहुडला असे. तर ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे जाणे होत नाही आणि जो आत्मबोधाच्या घरात शांत पहुडलेला असतो, जयाचे सुख दुःखाचे नि आंगे, झगटले मानस चेवो नेघे. विषय पासीही आलियासे न रिघे, हे काय म्हणूनी. ज्याच्या मनाला सुखदुःखांनी कितीही धक्के दिले तरी ते मन जागृत होत नाही. विषय जवळ आले तरी देखील हे काय आहे म्हणून त्याच्या चित्तामध्ये विषय भोगाच्या स्मृतींना देखील प्रवेश मिळत नाही. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढीनली परी कही. फळ हेतूची चाड नाही, अंतःकरणी. ज्याची इंद्रिये कर्म करत असली तरी ज्याच्या अंतःकरणात फळाची इच्छा देखील निर्माण होत नाही, असतेनी देहे एतुला. जो चेतुनी दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. जो देहधारी असला तरी विदेही अवस्थेला पोहोचलेला असतो. जो व्यवहाराने जागा असून देखील परमात्म्यामुळे वृत्तीशून्य अवस्थेला पोहोचलेला असतो, त्यामुळे तो निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो. तोच श्रेष्ठ योगारूढ आहे असे जाणावे. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता. सांगे तया ऐसी हे योग्यता, कवणे दिजे. त्यावेळी अर्जुन म्हणाला, हे अनंता, तुझे बोलणे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. एवढी महान योग्यता त्या योगारूढाला कोणी दिली ते आपण मला सांगा.